भुजबळ आणि जरांगे यांनी एकमेकांना शब्दाला शब्द वाढवू नये असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय। तर भुजबळ विनाकारण गावोगावी आंदोलनं घेत वाद वाढवतायत असा आरोप जरांगेंनी केला। त्यावर भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय। भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्याच्याशी बोलले, देवेंद्रजी त्याच्याशी बोललेत, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत। मला वाटतं ते खरं आहे काही कुठेतरी मी जरांगे साहेबांना तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून थांबवा, दोन्हीकडून थांबलं पाहिजे, मग शब्दाने शब्द निघतो, आरेधिकार निघतो। आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगणार की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण कुठेही समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये। शेवटी आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे, पण तो हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे। भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू, आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी। मी आधी बोलतच नाही, मी बोललो की मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबत मराठ्याचा बोलला तरी सोडणार नाही मी। भाऊ समोर सांगतो आम्ही वाटा जाणार नाही कोणाच्या, आमच्या वाटा गेले विनाकारण तो माणूस गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय। भाऊ त्याच्यात तेढ निर्माण होतोय, काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची? तुम्ही सत्य ते काय ते नाही बोलले तर तुम्ही पण पत्ते पाळणार? आम्ही बोललोच नाही तिथून, मग आमचं त्यांचे काय शत्रुत्व आहे? मग तसं पाहिलं तर विनंती करतो, चर्चेमध्ये असं होतं, तुम्ही बोलताना हे बोलले होते 18 तारखेला कोणाच्या नादी लागू नका, त्याच्या नादी कोण लागते? आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी, हा आमचा लढा आहे। तुम्ही ओबीसीचं तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या, आमचा विरोध नाही। आणि तो वेळेदारांना घेईन ते ओबीसीचंच घेईन ते ओबीसी, काय त्याचे लाड चालले ते कळत नाही। परंतु या राज्यामध्ये 54% ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीने कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातले अगदी विचारवंत मराठे सुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।